ज्यांच्या वाणीने सेलिब्रिटी पासून ते सामान्य माणसांपर्यंत अनेकांचे जीवन बदलले, अशा श्री प्रेमानंद महाराजांचा जीवन प्रवास बघूया। 1972 मध्ये उत्तर प्रदेशामधील कानपूर जिल्ह्यातील नरवाल तालुक्यात त्यांचा जन्म झाला। अनिरुद्ध कुमार पांडे असं त्यांचं नाव होतं। त्यांचे वडील, आजोबा, मोठे भाऊ, आई सर्व भजन पूजनात तल्लीन असायचे। विशेषतः त्यांच्या आजोबांनी संन्यास स्वीकारला होता आणि या धार्मिक वातावरणाचा त्यांच्यावर प्रभाव पडला। केवळ 7व्या वर्षी भगवद्गीतेचे पठण त्यांनी सुरू केले। अवघ्या 13व्या वर्षी त्यांनी ब्रह्मचर्य स्वीकारले। घर संसार सोडून त्यांनी वाराणसीत संन्यास घेतला, जिथे त्यांना आनंद स्वरूप ब्रह्मचारी असं नाव मिळालं। त्यांनी तिथे कठोर तपश्चर्या केली। गंगेतून 3 वेळा स्नान, केवळ एकदाच अन्नग्रहण आणि भिक्षा मागण्याऐवजी कोणीतरी स्वतःहून दान करेल का याची वाट पाहणे। जर कोणीही दान दिले नाही तर ते संपूर्ण दिवस गंगेच्या जलावर उपवास करायचे। त्या काळात एका अज्ञात संतांच्या आग्रहामुळे त्यांनी वृंदावन गाठलं। तेथील रासलीला पाहिल्यानंतर त्यांचं जीवनच बदलून गेलं। वृंदावनने त्यांना आपलंसं केलं आणि त्यांनी राधा वल्लभ संप्रदायात प्रवेश केला। तेथे त्यांनी श्री सद्गुरू हित गौरांगी शरणजी महाराज यांची शरणागती घेतली। गुरूंनी शरणागती मंत्र आणि निज मंत्र प्रदान केला, ज्यामुळे प्रेमानंद महाराज रसिक संतांच्या श्रेणीत समाविष्ट झाले। पुढील 10 वर्षे त्यांनी आपली गुरूंची सेवा केली आणि भक्ती मार्गात प्रगती साधली। त्यांनी क्षेत्र संन्यास घेतला आहे, ज्यामुळे ते वृंदावनच्या बाहेर कधीही जात नाही। त्यांच्या प्रवचनातील माधुर्य आणि भक्तिभावामुळे देश विदेशातील असंख्य भक्त त्यांच्याकडे येऊ लागले। आजही त्यांचे प्रवचन आणि उपदेश लाखो भक्तांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत।